हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर मी फॅशन, मेकअप, व्लॉग, ट्रॅव्हल व्लॉग याच्यावरती व्हिडिओज करते. जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा, कारण की जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला आहात तर नक्कीच तुम्ही काहीतरी हॅक्स, टिप्स किंवा एंटरटेनमेंट बघून जाल. सो आज मी करणार आहे वीकली व्लॉग. हा जो तुम्ही व्लॉग बघणार आहात तो पूर्ण आठवड्याचा आहे. त्यामध्ये माझ्या लाईफमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत किंवा मी काय काय केलं हे तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग या व्लॉगला स्टार्ट करूया. हाय गाईज, तर आता मी करते रेसिपी आणि आजची रेसिपी आहे सँडविच. सो सँडविचची रेसिपी मी आज बनवते. मी आत्ता सध्या किचनमध्ये आहे आणि माझ्या पुढचा म्हणजे समोरचा जो प्लॅटफॉर्म आहे, किचन प्लॅटफॉर्म, तो बऱ्यापैकी रिकामा आहे. माझ्या मागचा प्लॅटफॉर्म थोडासा भरलेला आहे, कारण की मी काय करते, जेव्हा मला रेसिपी करायची असेल तेव्हा हा प्लॅटफॉर्म म्हणजे समोरचा प्लॅटफॉर्म मला पूर्ण रिकामा लागतो. सो मी त्याच्यावरचं सगळं उचलून मागच्या प्लॅटफॉर्मवरती ठेवते. सो थोडासा पसारा दिसला तर इग्नोर इट. तर आज मी बनवते सँडविच आणि ऑब्व्हियसली ते तयार झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेनच. सोबतच हा व्लॉग येतोपर्यंत ती रेसिपी म्हणजे सँडविचची रेसिपी नक्कीच आलेली असेल. सो लेट्स गो. मी आता त्याची तयारी करते. चलो. वाव, तर इथे सँडविच तयार आहे आणि इतकं सॉलिड झालं आहे. माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटलं आहे. कधी एकदा हे सँडविच खाते असं झालं आहे आणि खूप यमी दिसतं आहे. तुम्ही जर काय याची रेसिपी बघितली नसेल ना, नक्की जावा आणि बघा. खूप भारी झालं आहे. इथे संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि दीदी छान मस्त अशी पूजा करते, तुम्ही बघू शकता. आणि सोबतच आज सकाळीसुद्धा तिने देवपूजा केलेली आहे आणि फुलांनी छान अशी रांगोळी काढली आहे. 1000 years later. हाय गाईज, तर आज आहे संडे. गुड मॉर्निंग. तर आजचा संडे स्पेशल आहे, कारण की आज आमच्याकडे बनलेली आहे संडे स्पेशल इडली. तुम्ही ते बघू शकता, ताट तयार आहे आणि सकाळी नाश्त्याला आमच्याकडे आहे मस्त इडली, सांबार, चटणी. आणि हो, जर तुम्हाला इडलीची रेसिपी बघायची असेल तर ती धनश्रीज किचन या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा मी खाली लिंक देईनच. सो चलो, मस्तपैकी नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर आज आपल्याला जायचं आहे शॉपिंगला, दादरला. स्नोवी, स्नोवी, हाय स्नोवी, स्नोवी, कॅमेराकडे बघ. स्नोवी, ती कॅमेराकडे बघणारच नाही. कसं पकडलं एका मुलीला. स्नोवी, होय, कशी आरामशीर बसलेली आहे स्नोवी. कॅमेरा इकडे आला की इकडे मुंडी, कॅमेरा इकडे आला की इकडे मुंडी. काय ग, आगाव आहे आमची मांजर. खूप भाव खाते. बघा बघा बघा. तर आत्ता आम्ही आहोत लोकलमध्ये आणि चाललो आहे दादरला. आम्ही ॲक्च्युली आमचं कसं आहे की आम्ही दिवाळीच्या आधी शॉपिंग नाही करत, दिवाळीच्या नंतर शॉपिंग करतो. सो आज आम्ही चाललेलो आहोत मस्त अशी शॉपिंग करायला. लेट्स गो. ब्रँडेड आयटम आहे, क्वालिटी चांगली आहे, कलर आहे प्रिंटमध्ये. सो आता आम्ही चाललोय घरी.
गाईज, तर आता आम्ही बदलापुरात आलेलो आहोत आणि घरी जाण्याआधी म्हटलं मस्त असा वडापाव खावा. तर आता आम्ही खातोय वडापाव. तर आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप छान आणि मस्त शॉपिंग झाली. घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो, थोडीशी रेस्ट घेतली आणि आता रिपीट आउटफिट चेंज झालेले आहेत. सी सो आणि तुम्ही ते बघू शकता, माझी आत्ताची जी लिपशेड आहे ती खूप सुंदर आहे. म्हणजे मी ॲक्च्युली न्यूड लिपस्टिक्स जास्त नाही वापरत, पण ही जी आहे ना ती मला सूट पण झाली आहे आणि छान वाटते आहे. सो ही जी आहे ती पिलग्रिमची आहे ही, आणि मला खूप आवडली. कारण की मी तसं तर सहसा न्यूड लिपस्टिक्स, न्यूड कलर्स नाही यूज करत, पण ही लिपस्टिक लावल्यानंतर असं वाटलं वाव, इट्स नाईस, सूट करते. ओके, तर तुम्हाला जर काही लिपस्टिक बाय करायची असेल, ही शेड आहे न्यूड ऑब्सेस्ड 04 पिलग्रिमची. मी खाली लिंक मेन्शन करेनच. सो आमची शॉपिंग ना खूप छान झाली आणि मी शॉपिंग करण्यात इतकी बिझी झाले की मी माझा व्लॉग चालू आहे हे मी पूर्णपणे विसरून गेले होते. बट मी नंतर येताना मला आठवलं की अच्छा माझा व्लॉग चालू होता. सो मी मार्केटचा थोडासा शॉर्ट तुम्हाला दाखवला. पण शॉपिंग खूप छान झाली आणि सोबतच मी आईला एक गिफ्ट घेतलेलं आहे. आईला मी एक पर्स घेतली आहे आणि खूप छान आणि मस्त पर्स आहे. आणि ह्याचा जो मधला कप्पा आहे ना तो तुम्ही बघू शकता. वाव, काय मस्त जागा आहे. म्हणजे ही पर्स बघितल्यावरती मला आठवलं हां ही अशी पर्स पाहिजे, तर आईला ही पर्स पाहिजेच. सो मी आईला ही पर्स गिफ्ट दिलेली आहे आणि हिचं टेक्स्चर पण खूप छान आहे, चेक्समध्ये आहे. सो आईला पण ही आवडली, मला पण आवडली आणि खूप मोठं असं कंपार्टमेंट आहे. खूप काही बसू शकतं ह्याच्यात आणि सोबतच अजून 2 कप्पे आहेत याला. हा जो आहे तो मधला कप्पा आहे जो खूप मोठा आहे. सो ही पर्स मला पण खूप आवडली, आईला पण खूप आवडली, म्हणून म्हटलं नाही घ्यायलाच पाहिजे. सो मला ती 500ला मिळाली. ॲक्च्युली ते 550 बोलले होते, बट मी 500ला घेतली. अजून आम्ही थोडीशी शॉपिंग केली, कपड्यांची शॉपिंग. जास्त काही घेतलं नाही, एक 3-4 टॉप वगैरे घेतलेले आहेत. ते पण छान मिळाले. मी तुम्हाला ते एका म्हणजे तुम्ही व्लॉग्समध्ये व्हिडिओजमध्ये बघालच. सो त्यासोबतच आता घरी आल्यानंतर आपल्याला निवांत बसून चालणार नाही आहे, कारण की इतकं काम आहे आणि हे ब्रँडचे व्हिडिओज मला आत्ता करायचे आहेत कारण की ब्रँडच्या डेडलाईन्स आहेत. सो ते काम आत्ता मला करायचं आहे. त्यामुळे जरी मी थोडीशी थकून आलेली असली तरीसुद्धा मला हे आत्ता करावं लागणार आहे. सो या गेस व्हॉट, या आठवड्यामध्ये मला PR पॅकेज आलेला आहे डर्माको ब्रँड. म्हणजे मी तर खूप खुश झाले होते. आणि आता कसं विंटर सीझन चालू आहे, सो विंटर स्पेशल त्यांनी मॉइश्चरायझर्स पाठवलेले आहेत. सो त्या मॉइश्चरायझर्सचा पण व्हिडिओ मी करणार आहे. 2 मॉइश्चरायझर्स त्यांनी पाठवलेले आहेत. आणि सोबतच माझं असं विचार आहे की विंटर स्पेशल, मॉइश्चरायझर स्पेशलचा पण व्हिडिओ होऊन जावा. सो त्यासाठी स्टे ट्यून आणि तोपर्यंत तुम्ही माझा आधीचा मॉइश्चरायझर्सचा व्हिडिओ बघू शकता. लेट्स गो. आत्ता मी कंटेंट शूट करणार आहे मायग्लॅम आणि प्लमचं. सो प्लमचं सुद्धा ते जे न्यू लॉन्च टोनर आहे ते आलेलं आहे. मी हा PRचा हॉल पण लवकरच करेन, कारण की मी जूनमध्ये PRचा हॉल केला होता. त्याच्यानंतर मी ना मंथली फेवरेट्स केलं ना PR हॉल. काय होतं की मध्ये एक्झाम होती, त्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला होता. सो तो ब्रेक मला आत्ता महागात पडतो की आता मला डबल काम करावं लागतं आहे. होय ना, यू कॅन डू इट. हॅलो गाईज, तर हा आहे नेक्स्ट डे आणि आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत. माझी रेसिपी चालू आहे आवळ्याच्या लोणच्याची. पण तोपर्यंत माझी एनर्जी थोडीशी डाऊन झाली. सो मी थोडासा छोटासा ब्रेक घेऊन पपई खाते. सो तुमची जर का काम करताना एनर्जी थोडीशी लो झाली दुपारी वगैरे, तर आपल्यासोबत नेहमी एखादं फ्रूट ठेवा. फ्रूट हे मस्ट आहे खाणं. दररोज एक फळ खाल्लंच पाहिजे.
सो हे आहेत आवळ्याच्या लोणच्याचे काही बिहाइंड द सीन्स जे तुम्ही आत्ता बघितलेच. आणि आवळ्याचं लोणचंसुद्धा खूप छान झालं आहे. तुम्ही जर त्याची रेसिपी अजून बघितली नसेल नक्की जाऊन बघा. ही रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली असेल हा व्लॉग येईपर्यंत, कारण की काय आहे की वीकली व्लॉग आहे. वीकली व्लॉगमध्ये माझ्या ॲटलिस्ट 2 ते 3 रेसिपीज तरी होतातच अपलोड करून. आणि एक्झामनंतर तर आता मी एकदम असं 100च्या स्पीडने रेसिपीज आणि सगळं कंटेंट शूट करते. ओके, तर संध्याकाळी म्हणजे रेसिपी वगैरे सगळं करून झाल्यावरती मी आज फर्स्ट टाईम हे प्रेस ऑन नेल्स ट्राय केले. मला खूप आवडले. एक तर त्यांचा कलर मी फर्स्ट टाईम मागवतानासुद्धा मरूनच मागवला, तर मला मरून कलर नेल्समध्ये खूप आवडतो आणि खूप छान असे नेल्स होते ते. हा व्हिडिओ जो आहे तो मी इंस्टाग्रामसाठी शूट केलेला आहे. तर आज आपल्या घरी आलेल्या आहेत पल्लवी टीचर. हाय. तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये म्हणजे गणपतीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही या टीचरांना बघितलंच असेल. या माझ्या टीचर आहेत, क्लास टीचर्स. आणि हे बघ, हाय कर. हॅलो कर. हाय. इकडे इथे इकडे समोर हाय कर. रुद्र सुद्धा खूप छान छान व्हिडिओज बनवतो बरं का. माऊ दाखवू गेली ती आतमध्ये. खूप दिवसांनी टीचरांना भेटून एकदम छान वाटलं. म्हणजे खरंच खूप वर्षांनी भेटलं नाही का. बाय. दीदीला बाय कर. हेच नवी कुठे गेली दीदीच्याकडे. हे बघ काय आहे कृष्णा. काय दीदी काय आहे कृष्णा. बाय बाय तर बाय. जाऊ बाय कर. बाय कर. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे 20 नोव्हेंबर. इलेक्शनचा दिवस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर आज मी सुद्धा वोट करायला जाणार आहे. ॲक्च्युली यावर्षी मी माझं फर्स्ट टाईम वोट करायला जाणार आहे आणि मला खूप भारी वाटतं आहे. ॲक्च्युली माझं 1 वर्षाचं वोट वाया गेलं, ते मला आत्ता रिग्रेट फील होतं आहे. पण मी म्हणजे ते काय फॉर्म वगैरे भरायचं होतं ते मी थोडंसं लेट केलं होतं, त्यामुळे ह्यावर्षी म्हणजे आज मी वोट पहिल्यांदा करते. सो मला आज खूप भारी वाटतं आहे की आपल्याला ज्याला निवडून द्यायचं आहे ते आपण ठरवू शकतो किंवा आपल्याकडे तो अधिकार आहे, तर तो अधिकार आपण बजावला पाहिजे. तर मी तर वोट करायला नक्कीच जाणार आहे आत्ता. तुम्हीसुद्धा नक्की जावा आणि तुम्हाला ज्याला कोणाला निवडून द्यायचं आहे त्याला निवडून द्या. नक्कीच तुम्ही स्वतः जाऊन वोट करा आणि कोणासाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आईचं, माझं आणि अण्णांचं एकाच ठिकाणी सेंटर आलेलं आहे वोटिंगसाठी. तर आता मी निघतोय. सो लेट्स गो. तर दीदी आणि ताई पण वोट करायला चाललेले आहेत. दीदी आणि ताईचं थोडंसं वेगळीकडे आलं आहे आणि आमच्या तिघांचं वेगळीकडे आलेलं आहे. सो आधी ते जाऊन येत आहे. हां, ते वोट करून आल्यावरती ओके. आपला वोट आपला अधिकार. तुला काही बोलायचं आहे ताई? आपला सरकार निवडूया. येस. तर दीदी आणि ताई तर वोट करायला गेलेल्या आहेत. सोबतच आई, मी आणि अण्णासुद्धा वोट करायला जाणार आहोत. सो इथे आई पण रेडी झालेली आहे. हाय. आणि अण्णा पण रेडी झालेले आहेत. चला तर मग जाऊयात वोट करायला. आपला वोट आपला अधिकार. तर आम्ही आता वोट करून आलेलो आहोत. या आली नाही. ये हम 5. दादा 1-6 होणार आहे पुढच्या वेळेस. मी पुढच्या ह्याच्यात करेन. Yes. आपलं मत, आपलं सरकार, आपला अधिकार. इथेच व्लॉगची एंडिंग करते. हा व्लॉग आपला वीकली व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. माझ्या लाईफमध्ये काय काय होतं आहे, मी कुठे कुठे गेले किंवा काय काय मेन गोष्टी झालेल्या आहेत ते सगळं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला जर का व्लॉग बघायला आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि असेच व्लॉग्स माझ्याकडून तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही जर का मला म्हणजे धनश्री शिंदेला आणि सोबतच धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.